वेलकम फॉर वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण 0 सबस्क्रायबरपासून मी चॅनल स्टार्ट केलं होतं आणि आतापर्यंत यूट्यूबवर चांगल्या पद्धतीचे पैसे जे आहे मी कमवतोय. हाच माझा अनुभव जो आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर नवीन असाल आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचं स्वतःचं चॅनल जे आहे खूप मोठं करू शकणार आहात आणि फक्त अवघ्या काही वर्षांमध्ये जे आहे तुमचं चॅनल एकदम मोठं होईल. तुम्ही हजारोमध्ये किंवा लाखोमध्ये सबस्क्रायबरसुद्धा तुमचे होणार आहे. व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा. यामधले मी माझा पूर्ण एक्सपिरियन्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिले अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे चॅनल आहे हे चॅनल स्टार्ट केलं होतं जून 2020 मध्ये. म्हणजे जून 2020 23 जून 2020ला मी हे चॅनल स्टार्ट केलं आणि त्यानंतर मी जे आहे स्टार्टिंगला जसं सगळेच करतात स्टार्टिंगला ज्यावेळेस मी चॅनल ओपन केलं सुरुवातीच्या दिवशी तर सुरुवातीच्या दिवशी मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केले तर व्हिडिओला व्ह्यूज कमी होते एकदम नसल्यागतच होते. 4 5 10 15 असे व्ह्यूज होते आणि नंतर जसे जसे मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर माझे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतच नव्हते. म्हणजे स्टार्टिंगला जर मी माझे सबस्क्रायबरचा विषय केला तर 15 20 किंवा 20 25 सबस्क्रायबर तर मी माझे स्वतःचेच तयार केले होते. आसपासचे जे आपले फ्रेंड्स असतात किंवा नातेवाईक असतात त्यांना आपण सबस्क्राईब करायला सांगतो ते जे सबस्क्रायबर होते ते होते. नंतर मग मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकले तर मला असं दिसलं की बस सुरुवातीच्या व्हिडिओला व्ह्यूज येतच नव्हते. म्हणजे 10 15 20 कधी फक्त 30 व्ह्यूज, कधी 10 व्ह्यूज, कधी 8 व्ह्यूज असेच व्ह्यूज येत होते व्हिडिओला, मोठ्या व्हिडिओला. ठीक आहे. शॉर्ट व्हिडिओ तर मी तेव्हा टाकतच नव्हतो. आता आला विषय कोणता की सुरुवातीला जे सबस्क्रायबर होते तर ते वाढत कसे होते तर त्याचा ग्राफ एकदम स्लो होता. हे बघा तुम्ही इथे हा सबस्क्रायबरचा ग्राफ आहे की माझे सुरुवातीचे सबस्क्रायबर कसे वाढत होते. कारण की मी तुम्हाला 100% प्रूफ देणार आहे. बघा या ग्राफमध्ये तुम्हाला सहज दिसतंय की माझे जे सबस्क्रायबर आहे कधी 1 वाढतोय, कधी 2 3 सबस्क्रायबर वाढतात, कधी 4 सबस्क्रायबर वाढतात, कधी 15 सबस्क्रायबर वाढतात, कधी 2 सबस्क्रायबर किंवा 3 सबस्क्रायबर वाढतात, कधी 1 सबस्क्रायबर वाढला, कधी 0 आणि कधी डायरेक्ट 15 सबस्क्रायबर नंतर 20 नंतर 25 नंतर 70 असे सबस्क्रायबर वाढत गेले. तर हे सबस्क्रायबर वाढण्याचा रेट समजला तुम्हाला. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती व्ह्यूजची गोष्ट करूया. तेव्हा जर व्ह्यूज बघितले मी तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला फक्त 10-15 असे व्ह्यूज येत होते. आपण म्हणतो प्रत्येकाचा विचार असतो की आपल्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज आले पाहिजे आणि आपण सुद्धा यूट्यूबवरचे चांगल्या प्रकारे पैसे कमवता आले पाहिजे. पण व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. मग त्याच्या मागचे आपण कारणं शोधतो. मग मी सुद्धा जे आहे कारणं शोधायचा प्रयत्न केला. तर सुरुवातीला माझ्या व्हिडिओला व्ह्यूज खूपच कमी होते. ठीक आहे. जवळपास जसे नवीन क्रिएटरच्या एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज येतात तसे माझीच कंडिशन होती. मग मी काय केलं यूट्यूबवर व्हिडिओ बघायला सुरुवात केली. आपल्या कोणकोणत्या गोष्टी चुकत आहेत, कशा प्रकारे टायटल लिहायचं, डिस्क्रिप्शन लिहायचं, कीवर्ड्स कसे वापरायचे, नंतर यूट्यूब सर्चमध्ये व्हिडिओ जाण्यासाठी टॅग्स कोणते वापरायचे, नंतर आपल्या व्हिडिओवरचा थंबनेल कसा बनवायचा, या सगळ्या गोष्टी मग मी शिकलो. कशा बनवायच्या कशा नाही. मग मला काही ॲप्लिकेशनसुद्धा कळलं. व्हिडिओ कसा एडिट करायचा ते सुद्धा मला माहीत नव्हतं. त्यावेळेस मी VLLO ॲप जी आहे ज्या सोपे सॉफ्टवेअर होते पेड सॉफ्टवेअर घ्यायची माझी हे नव्हती, पैसे नव्हते माझ्याजवळ एवढे. मग मी जे फ्रीवाले सॉफ्टवेअर होते ते सॉफ्टवेअर वापरले. त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिट करत होतो. व्हिडिओ एडिट केल्यानंतर मग व्हिडिओसुद्धा मी पहिले क्वालिटी जर बघितली तुम्ही एकदम डार्क कलरचा व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये लायटिंग काहीच फॅसिलिटी नव्हती. तर अशा प्रकारचे व्हिडिओ शूट केले. हा स्टार्टिंगचा स्ट्रगल पिरियड होता की ज्याच्यामध्ये मला काहीच माहीत नव्हतं. मी काही गोष्टी खूप साऱ्या गोष्टी यूट्यूबपासूनच शिकलो. ठीक आहे. आता जे मोठे क्रिएटर होते त्यांचे व्हिडिओ पाहून मी शिकलो. आता तिथं एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही की तुमचं मोटिवेशन डाऊन झालं नाही का, की कधी असं वाटलं का चॅनल सोडावं. तर असं कितीतरी वेळ झालं की मला असं वाटलं की यूट्यूबवर आपलं करिअर नाही आणि यूट्यूब आपल्यासाठी बनलेलं नाही आणि आपण यूट्यूबवर ग्रो करणार नाही. ठीक आहे. तर यूट्यूबमध्ये ग्रो करण्यासाठी बघा कितीतरी वेळेस असं होतं की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. आपण 3दा 4दा YT स्टुडिओमध्ये जातो, व्हिडिओला पाहतो व्ह्यूज किती आले, किती लोकांनी व्हिडिओ बघितला, किती लोकांनी लाईक केलं, किती लोकांनी सबस्क्राईब केलं. त्यामध्ये थोडाफारही चेंज झालेला नसतो. तर त्यावेळेस इतकं डिमोटिवेशन होतं स्टार्टिंगला. तर त्यावेळेस पुढचा व्हिडिओसुद्धा बनावा वाटत नाही. या व्हिडिओजमध्ये काहीतरी खराबी आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवावंसं वाटत नाही. कितीतरी वेळेस असं वाटतं आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर जसेच्या तसे आहे, बाकी लोकांचे सबस्क्रायबर वाढ राहिले, व्ह्यूज येऊ राहिले, चॅनल मॉनिटाईज होऊ राहिलं. आपलं चॅनल मॉनिटाईज नाही, सबस्क्रायबर्स वाढून राहिले, वॉच टाईम तर दूरच राहिला. ठीक आहे. नंतर मग असं करता सबस्क्रायबर थोडे हळूहळू वाढायला लागले. नंतर मग माझ्या आता व्ह्यूज बघा किती येतात प्रत्येक व्हिडिओला. हे माझे व्हिडिओज आहे या प्रत्येक व्हिडिओला 5000 4000 2000 6000 10000 12000 9000 किंवा 6500 किंवा 7500 असे व्ह्यूज आहेत. तुम्ही हा ग्राफ बघितला आहे. मी तुम्हाला सगळे प्रूफ दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही अडचण राहता कामा नये. कारण की तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे की सुरुवात कोणाची अशीच होते. ठीक आहे.
तर तुम्हाला मी हे सांगितलं की बस स्टार्टिंगला सबस्क्रायबर कसे वाढले, नंतर व्ह्यूज कसे होते ते सांगितलं, आणि आता सध्या व्ह्यूज कसे येतात ते सुद्धा सांगितलं. ठीक आहे. आता माझे सध्याचे किती चॅनल आहे ते सुद्धा सांगतो. माझे सध्या 3 चॅनल आहेत. ऑलरेडी 4 चॅनल आहे, पण 3 चॅनलबद्दल बोलतोय. 3 चॅनल, एक किशोर झगरे ऑफिशियल ज्याच्यावर 41,200 सबस्क्रायबर आहे सध्याच्या दिवसामध्ये. ठीक आहे. आणि दुसरं जे चॅनल आहे ते आहे किशोर झगरे, ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय, 3,200च्या वर सबस्क्रायबर आहे. आणि तिसरं जे चॅनल आहे किशोर झगरे ब्लॉग्स, फॅमिली ब्लॉग आहे हिंदी चॅनल. ते 3 चॅनल माझे आहेत. तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे. तिन्ही चॅनलपासून मला पैसे मिळतात. ठीक आहे. आता हे तर माझं आताचे करिअर झालं, पण मी सुरुवात केली होती तेव्हा असं वाटलं होतं मला की माझे 3 चॅनल असतील, 3 चॅनल मॉनिटाईज होतील, 3 चॅनलपासून मला पैसे मिळतील. अजिबात नाही. तर सुरुवात कोणाची कमी चॅनल होते. आता आला प्रश्न वॉच टाईमचा, की आपल्या मनामध्ये प्रश्न असतो वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा. तर बघा, आता माझा सुरुवात आताचा जर वॉच टाईम बघितलं तुम्ही, तर बघा माझे 41,200 सबस्क्रायबर आहे आणि 1,69,000च्या आसपास काहीतरी व्ह्यूज आहे आणि 8,000 घंटेचा वॉच टाईम एका महिन्याचा आहे. एका महिन्याचा वॉच टाईम 8,000 घंटे, आणि आपल्याला एका वर्षाचा वॉच टाईम 4,000 घंटे पूर्ण करावा लागतो. मग तुम्ही विचार करा की आपण किती लवकर वॉच टाईम पूर्ण करू शकतो मनामध्ये जर आणलं तर. फक्त काय लागतं, आपण सुरुवातीला आपला वॉच टाईम वाढत नाही, त्याच्यामुळे आपण खूप डिमोटिवेट होतो आणि व्हिडिओ टाकणं बंद करतो. मी ज्या मिस्टेक केल्या त्या तुम्ही अजिबात करू नका. मी सुरुवातीला व्हिडिओ टाकणं बंद केले. कधी व्हिडिओ टाकायचा 15 दिवस जोशमध्ये, आणि कधी एकदम मोटिवेशन डाऊन झालं की मग लगे 1 महिना 1.5 महिना व्हिडिओज नाही चॅनलवर. असं अजिबात करू नका. माझ्यासारखी चुकी तुम्ही चुकून बी करू नका. ठीक आहे. त्याच्यामुळे जे मला थोडा वेळ लागला पहिलं चॅनल ग्रो करायला, म्हणजे माझं दुसरं आणि तिसरं चॅनल 28 दिवसातून 25 दिवसात मॉनिटाईज झालं. पण माझं पहिलं जे चॅनल स्टार्टिंगचं हे चॅनल जे किशोर झगरे ऑफिशियल, याला मला ग्रो करायला 1.5 वर्ष लागलं. एवढा वेळ का लागला? कारण की मी मधात काही गॅप घेत गेलो. तुम्ही गॅप नका घेऊ, कन्सिस्टंटली काम करा. शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाका, लॉंग व्हिडिओसुद्धा टाका. ग्रोथ ऑटोमॅटिकली होते. ठीक आहे. आता तुमचा एखादा व्हिडिओ तरी चालतो. मग आता तुमचे जे व्हिडिओ चालतात तर त्या व्हिडिओवर तुम्ही काय करायचं, अजून तशाच प्रकारचे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमचं चॅनल लवकर बूस्ट होतं आणि यूट्यूब अल्गोरिदमला कळतं की तुमचं चॅनल कशाच्या संदर्भात आहे. आता गोष्ट करूया कमाईचा. तर बघा, माझी जी पहिली कमाई आहे 0 सबस्क्रायबरपासून सुरू केलं होतं. आणि ज्यावेळेस चॅनल पहिले कमाईच्या अगोदर चॅनल तर मॉनिटाईज करावं लागतं. तर मला 4,000 घंटेचा वॉच टाईम, 1,000 सबस्क्रायबर झाले, 4,000 घंटेचा वॉच टाईम झाला. वॉच टाईम व्हायला वेळ लागला होता. वॉच टाईम झाल्यानंतर मग हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतर मग फुल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केल्यानंतर माझी गोष्ट एक चांगली झाली की मला कशामध्येही प्रॉब्लेम नाही आला. मी अगोदरच व्हिडिओ पाहिले होते यूट्यूबवर, कशाप्रकारे अप्लाय करायचं, कशाप्रकारे गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवतात, कशाप्रकारे चॅनल रिव्ह्यू होतं, कोणाचं कंटेंट वापरायचं नाही, कॉपीराईट काय स्ट्राईक काय असते, कम्युनिटी गाईडलाईन्स कशा स्ट्राईक काय असते, हे सगळं मला माहीत होतं. त्याच्यामुळे माझ्या चॅनलवर कशाही प्रकारचा इश्यू आतापर्यंत आलेला नव्हता. माझं चॅनल रिव्ह्यू झालं, माझं चॅनल फायनली मॉनिटाईज झालं. तो जो दिवस होता ज्या दिवशी चॅनल मॉनिटाईज झालं, तर तो दिवस मी आतापर्यंतही विसरू शकत नाही. कारण की तो आनंदच वेगळा असतो. आपलं चॅनल मॉनिटाईज होणे हा सगळ्यात मोठा दिवस असतो एखाद्या क्रिएटरच्या आयुष्यातला. नंतर मग मी पहिले कमाई जी आहे, माझं चॅनल मॉनिटाईज झालं, ॲडव्हर्टाईज सुरू झालं चॅनलवर, व्हिडिओवर. मग मला डॉलर बनायला सुरुवात झाली. तर मी म्हणू पेमेंट जे आहे आपल्याला एखाद्या महिन्यामध्ये पेमेंट सुरू होईल आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर. तर असं कोणीच सांगत नाही की बाबा पहिल्या दिवशी आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आपल्याला पैसे मिळत नाही. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मला 4 महिन्यानंतर पेमेंट मिळालं. ते कशामुळे सांगतो, कारण की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ॲडव्हर्टाईज तर सुरू होतात, पण तुमचे डॉलर व्हायला पाहिजे $100 पुढं, तरच तुम्हाला ते पेमेंट मिळतं. म्हणजे $10 झाल्यानंतर ते गुगल ॲडसेन्स पिन येतो. गुगल ॲडसेन्स पिन तुम्हाला माहीत असेल तर हा असा असतो, तो आपल्याला टाकावा लागतो ॲड्रेस व्हेरीफाय करायसाठी. माझं चॅनल सुरुवातीला ज्यावेळेस मॉनिटाईज झालं $10 झाले, मग मी बँक डिटेल किंवा ॲड्रेस प्रूफ टाकला. नंतर मग मी बघितलं की माझे जे $100 आहे ते $100 होत नव्हते, $20-30 झाले. नंतर मग अशा करता 4-5 महिन्यामध्ये कसे $100 मी पूर्ण केले. एक दिवस कॉलेजला होतो. कॉलेजून वापस येत असताना रस्त्यामध्ये मला एक SMS आला. 21 तारखेला 21 तारखेला SMS आला की युअर अमाऊंट इज क्रेडिटेड इन युअर बँक अकाउंट. तुमच्या अकाउंटमध्ये तुमची अमाऊंट जी आहे क्रेडिट करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचा पगार जो आहे यूट्यूबचा तुमच्या बँक अकाउंटमध्ये आलेला आहे. तर तो दिवस तो दिवस आतापर्यंत विसरू शकत नाही. मी त्या रस्त्यावर थांबलो होतो. मी तिथून मिठाई घेतली होती घरी, की सगळ्यांना सांगायचं आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं, यूट्यूबपासून मला पैसे मिळणार आहे. तर तो दिवस सुद्धा मी विसरू शकत नाही. तो दुसरा क्षण की ज्या दिवशी माझं पेमेंट आलं, तो क्षण, पहिलं पेमेंट जे असतं ते. तर ते पेमेंट आलं तर ते होतं $8,400. पण माझ्यासाठी ते भरपूर होते, कारण की यूट्यूबपासून जिथं आपण घर बसल्या आपल्याला कोणताही सोर्स नव्हता, तिथे आपण यूट्यूबपासून, तेव्हा कंडिशन म्हणजे आता पण कंडिशन समजा किंवा एवढी वेगळी नाही आहे, पण तरीसुद्धा ते $8,400 खूप असतात प्रत्येक नवीन क्रिएटरसाठी. तर ते पहिलं पेमेंट जे आहे ते आलं. नंतर मी बँकमध्ये गेलो, बँकमधून पैसे काढले, घरी मिठाई आणली आणि घरच्यांना सगळ्यांना सांगितलं. तर सगळ्यांना त्या दिवशी जे आहे खूप आनंद झाला होता. तर मी तुम्हाला हा प्रवास कशासाठी सांगितला, याच्यामधून एक गोष्ट लक्षात ठेवा
मी तुम्हाला व्ह्यूज, सबस्क्रायबर आणि वॉच टाईम, तुमचं म्हणणं असतं ना शॉर्टकट बघायचं आणि चॅनल मोठं करायचं किंवा व्ह्यूज घ्यायचे किंवा सबस्क्रायबर बाय करायचे, याच्या मागं पडू नका. तुम्हाला जर चॅनलवर सक्सेसफुल राहायचं असेल, मोठं नाव कमवायचं असेल यूट्यूबमध्ये, तर कोणत्याही क्रिएटरचा सुरुवातीचा पिरियड असाच असतो. सुरुवातीला व्ह्यूज नसतात, सबस्क्रायबर कमी कमी वाढतात, कधी वाढतच नाही, कधी वॉच टाईम तो वाढतच नाही, थोडं वाढत जातो. हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट कोणती महत्त्वाची माहिती आहे, दररोज काही ना काही नवीन शिकणे, आपल्या चॅनलवर काम करत राहणे आणि ज्या गोष्टी कमी पडत आहेत, ज्या गोष्टीमध्ये आपण कमी पडतोय, जिथं थंबनेलवर, टायटलवर, डिस्क्रिप्शनमध्ये किंवा बाकीच्या गोष्टी ज्या इम्प्रूव्ह करायच्या, तर त्या इम्प्रूव्ह करत राहायच्या. तुमचं चॅनलसुद्धा जे आहे नक्की ग्रो होणार. हा जो एक्सपिरियन्स आहे मी कोणत्याच व्हिडिओमध्ये सांगितला नाही आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कदाचित मदत करेल तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते अगोदर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मला वाचून नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.